आता आलोय आपण आटपाडी नगरीमध्ये आणि थोड्या वेळात आपल्या नाथबाबांच्या पालखीत देखील या ठिकाणी आगमन होतंय। तर इथे काही भक्तांनी वारकऱ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली, तर जाणून घेऊया की कशा पद्धतीनं ते व्यवस्था करतायत। रामकृष्ण हरी। सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा। आमचं आदित्य सावंकी आणि गाव कोणतं? रेटरे बुद्रुक। बघा मंडळी, आपण आता उभा इथं आटपाडीच्या भूमीमध्ये आणि हे माऊली रेटरे बुद्रुक मधून आलेत आणि त्यांनी दरवर्षी रेटरे बुद्रुक मधून येऊन इथं वारकऱ्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करतायत। तर मला सांगा की किती वर्ष झालं तुम्ही नाश्त्याची व्यवस्था करताय? 10 वर्षापासून। बघा 10 वर्ष झालं हे रेटरे बुद्रुक वरून एक 2014 पासून आमची व्यवस्था 2014 म्हणजे 10 ते 11 वर्ष झाले हे लोक रेटरे बुद्रुक मधून इथं आटपाडी येत आहेत आणि रेटरे बुद्रुक मधून इथं येऊन नाश्त्याची वारकऱ्यांची व्यवस्था करताय। तरी मला सांगा साधारण किती लोकांच्या नाश्त्याची व्यवस्था होती तुमच्याकडून? 7,000। बघा 7,000 लोकांच्या नाश्त्याची व्यवस्था यांच्याकडून होते। तर तुम्हाला इथं व्यवस्था करताना कुठली अडचण वगैरे येते का आतापर्यंत? नाही, आम्हाला सगळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ट्रस्टीचं सहकार्य कसं आहे तुम्हाला? चांगलं सहकार्य आणि वारकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे? तुम्ही नाश्त्याची व्यवस्था करताय, उत्तम प्रकारे शिस्तीचं वगैरे पालन व्यवस्थित होतंय? नंतर यापुढे देखील तुम्ही अशीच नाश्त्याची व्यवस्था करत राहणार? हो, असं चालतो ना। तर तुम्हाला म्हणजे वारकऱ्यांना ज्यावेळेस नाश्ता देतात त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर बघून तुम्हाला काय वाटतंय? एक समाधान वाटतंय। समाधान वाटतंय आपल्या माणसांकडून त्यांना नाश्ता लांब येऊन खायला मिळतोय। ठीक आहे मंडळी, यापुढे यांची सेवा अशीच कंटिन्यू चालू राहून दे, एवढीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना आणि आमच्याच वारकऱ्यांच्या वाट्याचं पुण्य यांना देखील लाभून दे, एवढंच मागणं मागून थांबतो।